नमस्कार. मी अरविंद आठले. सहज सुचलं म्हणूनचे काही भाग आता चालू आहेत आणि हे खरोखर सहजच सुचलेलं असतं. मी कुठलेही यातले पॉईंट लिहून किंवा इतर काय करून असं काही बोलत नाही. जे मनात येईल ते तसंच्या तसं बोलायचं. त्यामुळे त्याला एक विशिष्ट क्रम किंवा विशिष्ट हे असेल असंही नाही. आता बऱ्याच वेळा काय होतं, अध्यात्म म्हटलं की काहीतरी असा बोजडपणा डोक्याला, काहीतरी सिरियस आहे असं डोक्यामध्ये लोकांच्या खूप येतं. अध्यात्म म्हणजे सहज व्यवहार, सहज वागणं, सगळं काही सहज, परंतु ते परमेश्वराला साक्षी ठेवून, आपल्या गुरुला साक्षी ठेवून असावं अशी साधारणपणे अपेक्षा आहे. मग तुमच्या मनावर काही ओझं वगैरे येत नाही. आपल्याला जे वाटतं की अगदी आता म्हातार झालं, 40-50 झाली की मग सगळा संसार झालेला असतो, सगळी इंद्रिय बहुतेक निवळवलेली असतात, काही करायची फार इच्छा राहत नाही, कुठंतरी मन तृप्त असतं. अशावेळी आपल्याला गुरुची, परमेश्वराची आठवण येते. आता हे कितपत योग्य आहे तुम्हीच ठरवा. जे मोठे महात्मे होत गेले, मग ते विवेकानंद असोत, शंकराचार्य असोत, ज्ञानेश्वर असोत, ही सगळी मंडळी यांचं अध्यात्म लहानपणापासून चालू झालं. अध्यात्माला तसं वय नाही, शरीराला वय नाही आहे तर अध्यात्माला कुठलं आलं वय? आपल्या शरीराला काही वय आहे का? शरीराचं वय हे वरच्या आवरणाचं वय आहे. आज जो त्या शरीरात वास करतो, जो जीवात्मा असतो, त्याला कुठलंही वय नाही. असे लाखो जन्म त्याने घेतलेले असतात. 84 लक्ष योनी म्हणतो आपण. त्यामुळे त्याला काही वय नाही आहे. आज जे आपण पाहतो वारकरी संप्रदायामध्ये, लहान असला तरी मोठा माणूस त्याला नमस्कार करतो वाकून झुकून. हे झुकणं म्हणजे काय? माझा अहंकार तुझ्या पायाशी वळला, कारण समोरची व्यक्ती परमेश्वर आहे ही भावना ठेवली तरच हे होऊ शकतं. पण आपल्याला समोरच्या कुठल्या सामान्य व्यक्तीत परमेश्वर दिसत नाही, दिसणं शक्य नाही. आपल्याला तो संस्कार नाही आहे. त्यामुळे तो संस्कार आपल्याला आधी आणला पाहिजे. सर्व जीव शिवमय आहेत हे जोपर्यंत आतून खात्री पटत नाही तोपर्यंत अध्यात्म सुरूच नाही होत. केवळ मी काही जपजाप्य केलं, काय मी सकाळी उठून रोज पूजा केली, मोठे फुलाचे हार घातले, भरपूर देवाला फुलं वाहिली, खूप स्तोत्र म्हटली, म्हणजे अध्यात्म झालं का हो? याचा अध्यात्माशी काही संबंध नाही. हे रिच्युअल्स आहेत. आणि रिच्युअल म्हणजे अध्यात्म. अध्यात्म म्हणजे मनाची समजूत. आणि ही मनाची समजूत पटण्यासाठी, त्या मनाला एक शिस्त लावण्यासाठी आपण काही उपासना गुरूंनी दिलेली असते. त्या उपासनेमुळे हळूहळू त्या मनाला शिस्त लागते. तो सांगतो की आता इतक्या वाजता उठा, अमुक करा, आंघोळ करा, भस्म लावा, कुंकू लावा, जे काय असेल, आणि मग तुम्ही ते करा. कारण त्या मनाला ही शिस्त कधी असत नाही. या मनाला शिस्त लावण्याचा प्रयत्न गुरु करत असतो. आणि हे आपल्यातले काही जे काही दुर्गुण असतात यांना कुठेतरी छडी लावावी लागते. छडी लागे छमछम विद्या आहे गमगम, हे जी काय म्हण आहे ही अजिबात चुकीची नाही आहे. त्या मनाला कुठेतरी ठोकावं लागतं. आपल्याकडे जो कर्ममार्ग सांगितला आहे, कर्मठपणा ज्याला आपण म्हणतो, तो यासाठी आहे. कर्मठपणाची आवश्यकता नाही आहे, परंतु आपलं मन कुठेही फिरतं हो, त्या मनाला कुठेतरी आवर जर घालायचं असेल तर त्या मनाला एक शिस्त लावायची असेल, त्याला एक रास्ता दाखवून द्यायचा असेल की या रस्त्याने जा म्हणजे अमुक ठिकाणी पोचशील. मग तो जो वळणं घेत झाला तर केव्हा पोचेल? तो पोचेल का नाही? त्याचं वयमध्ये होऊन जाऊन शरीरच पडलं तर काय करणार? असे अनेक प्रश्न असतात. तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे अध्यात्माच्या कर्मठपणात सुद्धा आहेत. लहानपणी आपण पाहतो, संस्कृत आपल्याला अनेक श्लोक शिकवले जातात. संध्याकाळी देवापुढे आपण काही स्तोत्र म्हणतो. तर ही स्तोत्र म्हणण्याचा अर्थ काय? आपल्या जिभेला एक वळण लागलं पाहिजे, त्या देवतेचा तो संस्कार झाला पाहिजे. हे मनाला कुठेतरी ती शिस्त लावणे हा त्याच्यातलं उद्दिष्ट आहे. मनाला एकदा शिस्त लागली की मन आपल्या ताब्यात राहतं. मन ताब्यात राहणं आवश्यक आहे, नाहीतर ते उशृंखल होऊन तुमच्या ताब्यात राहत नाही. न भयम न लज्जा, अशी जी कामातुराणाम न भयम न लज्जा ही काय आलं आहे ना, हे त्यातूनच आलं आहे. एकदा ते आत उत्पन्न झालं, वाईट वासना उत्पन्न झाली की ती कशीही करून शमवली जाते.
माझं उदाहरण मागे तुम्हाला मी सांगितलं की व्यसनाधीन झालो. व्यसनाधीन म्हणजे किती व्हावं याला काही नियमच नाही आहे. एकदा मला खूप प्याण्याची इच्छा झाली. खरं म्हणजे त्या दिवशी कुठला तरी सरकारी हे होतं, सुट्टी असल्यामुळे दुकानं बंद होती. मी अक्षरशः 3 तास फिरलो. एखादं दुकान मिळेल, एखादी बाटली मिळेल. इतका त्या माणसाला तो अधीन होऊन जातो. हे अधीन होणं, हे मन दुसऱ्याच्या ताब्यात देणं, हे दुसऱ्या ताब्यातच आहे. ते तुमच्या ताब्यात ते असतं तर असं फिरलं, या गोष्टीसाठी मी फिरलो असतो का? ज्या एका मित्राबरोबर मी सगळं फिरलो त्यालाही मोठं आश्चर्य वाटलं की हा एवढा गंध आणि हे झालं भस्म धारण करणारा माणूस, आणि ह्याला हे काय होत आहे, असं कसं काय आहे, त्या मनात काय माझ्याची कल्पना आली असेल. परंतु हे त्याच्या डोक्यात आलं असेल की ह्या तथाकथित, आपण तथाकथितच अध्यात्म असतो, तथाकथित अध्यात्म असतो हे सत्य मानायला आपण तयार असत नाही. कारण आपल्या अध्यात्माच्या ज्या काही कल्पना असतात, ह्या मगाशी सांगितलं की पूजा करणे, स्तोत्र म्हणणे, त्या मनाला एक हे लावलेलं असतं शिस्त, ते शिस्त म्हणजे अध्यात्म. आपल्या गुरूंनी सांगितलं ते अध्यात्म. मग काही याच्यामध्ये गुरुला सांगतात की काफर आहे, मारून टाका त्याला, त्याचं मारणं हेच पुण्य आहे. आता आपल्याला तिथे तेही अध्यात्म वाटतंच ना, कारण ते त्यांच्या गुरूंनी सांगितलेलं असतं. त्यामुळे खरंच तेही अध्यात्म आहे का? अध्यात्माला कुठेही जातीभेद, वयभेद, कुठला कसलाही भेदभाव नाही आहे, नसला पाहिजे. पण आपण तो मानतो. लहान मुलाने एखादी गोष्ट सांगितली तर आपलं मानायची तयार होत नाही किती बरोबर असले तरी, कारण आपल्याला आपलं मत असतं. आणि हे मत कसं बरोबर, हा काय शेमडा पोरगा मला सांगणार, अशी एक भावना मनात असते. थोडेफार 4 पुस्तकं वाचली की त्याला वाटायला लागतं की मला यायला लागलं सगळं. अरे ते पुस्तकी ज्ञान आहे. या पुस्तकी ज्ञानालाच खरं ज्ञान जर आपण समजू, आपल्या आचरणाचं ते ज्ञान आलं नाही तर त्या ज्ञानाला काही अर्थ आहे का? ज्ञानाला अर्थ केव्हा प्राप्त होईल? आपल्या आचरणात ते आलं असेल. आता अनेक लोकांना ब्रह्म, परमेश्वर वगैरे सगळं उतार वयात डोक्यात यायला लागतं. तोपर्यंत जीवनाचा आनंद घेतलेला असतो. परमेश्वर कुठला कोण, मी कशाला देव मानायचं, काय गरज आहे का? कारण त्याला गरजच नसते देव मानण्याची. त्याला गरज असते. गरज जेव्हा उत्पन्न होते तेव्हा लोक देव मानायला लागतात. संकटात जेव्हा पडलं जातं तेव्हा देवाची आठवण येते, तोपर्यंत येत नाही. ही वस्तुस्थिती आपण स्वीकारली पाहिजे. ही आठवण कायम असली पाहिजे आपल्याला तर. आणि देव म्हणजे काय, कुठे काय बाहेर ठेवला का? खरंच काही त्याला 4 डोके आहेत, 4 हात आहेत, 3 डोके आहेत, असे वेगळ्या ज्या देवांच्या आपल्या कल्पना आहेत त्या खरंच सत्य आहेत का? ते सिंबॉलिक आहे. हे सिंबॉलिक आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि देवाच्या खऱ्या कल्पना आत आपल्या आल्या पाहिजे. ते तिथे अध्यात्म सुरू होतं. पण हे अध्यात्म आपल्या आयुष्यात सुरू नसतंच. कारण अध्यात्म म्हणून काही कल्पना आपल्या डोक्यात असतात, काही कल्पना आपल्या डोक्यात भरवलेल्या असतात. आता मदरशांमध्ये जे काही शिकवलं जातं तोच धर्म हे जर त्या मुलांच्या डोक्यात असेल तर तसं वागणं, मग ते जनरल शिस्तीला, समाजाच्या शिस्तीच्या विरुद्ध असलं तरी तेच खरं अध्यात्म हे डोक्यात आहे. हिंदूंची देवळं फोडली पाहिजे हेच अध्यात्म आहे, काफराला मारलं पाहिजे हेच अध्यात्म आहे. हे जर शिकवण्यात आलं असेल, आपला धर्म, मी ख्रिश्चन आहे, सगळ्यांनी ख्रिश्चन बरं, कारण ख्रिश्चन हा एकच धर्म आहे, दुसरे कुठले धर्म नाही, हे ज्या डोक्याच्या कल्पना आहेत ह्या कल्पना आहेत, ते सत्य नाही हे डोक्यात आपल्या आलं पाहिजे. आणि आपण म्हणतो की गुरुवर श्रद्धा पाहिजे. श्रद्धा म्हणजे काय हो? आता या लोकांची श्रद्धा म्हणूनच ते करतात ना, मग ते बरोबर आहे का? ते बरोबर आहे का नाही हे कसं शोधायचं? ते जर शोधायचं असेल तर खरोखर प्यारे उलट कमळं में पलट, आत आपल्या मनात गेलं पाहिजे. ही काही आपली जीवन मरण ही जी काही वाट आहे, ही वाट आपल्या डोक्यात समजावून घेतली पाहिजे. जीवन म्हणजे काय, मरण म्हणजे काय हे समजावून घेतलं पाहिजे. आणि या ठिकाणी विवेक वापरण्याची आपल्याला अक्कल आली पाहिजे. हे विवेक आपण वापरत नाही. श्रद्धेचा गैरअर्थच आपण घेतो. जसं मी परवा उदाहरण गुरूंच्या विषयी दिलं, ते सांगतील तेच धर्म, तीच गुरुची निष्ठा म्हणजेच अध्यात्म हे जर डोक्यात असेल तर त्या गुरुवर तुम्ही श्रद्धा ठेवणारच ना. पण तो गुरुचा पाया बरोबर आहे का नाही हे आपल्याला तपासण्याची आपल्याला अक्कल नसते ना. म्हणून ती जी ठेवली जाते ती अंधश्रद्धा असते.
अंधश्रद्धा कामाची नाही हे आपण वारंवार म्हणतो, पण आपण प्रत्यक्षात ठेवतो ती अंधश्रद्धा, जपतो त्या अंधश्रद्धेला आपण. तर हे काय आहे, हे विवेक वापरण्याचं जेव्हा आपल्याला ज्ञान येईल, मग आपल्याला गुरुची गरजच लागणार नाही. ही इज विदिन. मी नेहमी हे पहिल्यापासून सांगतो की जड शरीराला गुरु समजू नका. गुरु आत आहे, परमेश्वर आत आहे. हे सगळं विश्व काय आहे ते आत आहे. जगडव्याळ जे काही सगळे व्यवहार विश्वाचे होतात ते आतून होतात, आणि हे आतून होतात हे समजायला आयुष्य जातं. आयुष्य एक आयुष्य नाही. हे जी काही मंडळी आली जन्माला, आता शंकराचार्यांनी 4-5व्या वर्षी सौंदर्यलहरी स्तोत्र लिहिलं, जी जगन्मातेची स्तुती करणारं, तिचं वर्णन करणारं जे काही स्तोत्र आहे. आता त्या पोराला, 5 वर्षाच्या पोराला काय येतं हो? मग हे आलं कुठून? हे येतं हे पूर्वसंस्कारातून येतं. आपण नवीन शरीर धारण करतो, पहिले संस्कार तेच आहेत. हे संस्कार जन्मोजन्मी त्या जीवात्म्यावर होत राहतात. म्हणून अमुक बरोबर अमुक चूक हे ठरवतं कोण? तो जीवात्मा ते ठरवत असतो, कारण त्याच्यावर ते संस्कार झालेले असतात. आपण जे म्हणतो की चांगलं काम केलं तर उच्च कुळात जन्म येईल अशी ग्वाही स्वतः श्रीकृष्ण देत असतात. तर याचा अर्थ काय की माझ्यावर जर मी, माझ्या मनावर, माझ्या याच्यावर जर मी चांगले संस्कार केले तर मी आपोआपच उच्च संस्कारित आईवडिलांच्या पोटी जाईन. जीवात्मा शेवटी जन्म कसा घेतो? तुमच्या इच्छेने तुम्ही तुमच्या आईबापांच्या पोटी जाता का? किंवा आईबापांची इच्छा आहे म्हणून तुम्ही त्यांच्या पोटी येता का? तर योग्य असा जीवात्मा जो असतो तो त्या ठिकाणी त्या गर्भामध्ये कर्षित होतो. माझे जे काही भोग असतील, माझे ज्या भोग, त्यानुसार ते शरीर बनतं, आणि ते शरीर ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी माझा जन्म होतो. हे जन्ममरणाचं शास्त्र आपण समजावून घ्यायला पाहिजे. त्यामुळे हा जो सेन्स आहे हा उत्पन्न होण्यासाठी उपासना करायची. उपासनेचा दुसरा कोणताही हेतू नाही आहे. मोठमोठे ग्रंथ वाचले म्हणजे उपासना होते असं नाहीच आहे. ग्रंथ वाचलेल्यांची स्थिती आपण पाहतो, त्यांना पांडित्य येतं. ते पांडित्य म्हणजे ज्ञान आहे का? ज्ञान हे आचरणातून, अनुभवातून आलेलं ज्ञान आहे. नुसत्या आपल्या अनुभवातून आलेल्याला ज्ञान म्हणायचं का? त्याला गुरुची अनुमती पाहिजे. गुरु म्हणतो होय बरोबर आहे, तेव्हा ते बरोबर आहे. अनुभव सांगतो हे बरोबर आहे, पूर्वानुस्मृतीने म्हटलं की हे बरोबर आहे, तेव्हा ते ज्ञान आहे. जे शास्त्रात लिहून ठेवलं ते ज्ञान आहे. ते ह्या सगळ्या कसोट्यांमधून जेव्हा ते पार पडेल तेव्हा त्याला आपण ज्ञान म्हणू. तेव्हा त्याला आपण आतून मला काही समजलं हे म्हणू. माझ्यातला मी मला समजणं आवश्यक आहे. हा मी समजणं हे खरं अध्यात्म आहे, आणि त्यासाठी आपले प्रयत्न व्हायला पाहिजे. वरवरचे नुसते डकोसलीबाजी केलेले प्रयत्न नको आहेत. अनेक ठिकाणी मी गेलो, प्रचंड आरास केलेली मोठमोठी देवालय आहे. अरे पण इथे तुझ्या आरास आहे का? तुझ्या हृदयात ती आरास आहे का? तुझ्या हृदयात ती कशी आरास येईल याचा तू काय प्रयत्न करतोस? का केवळ मी कर्मकांडी होतो म्हणजे ते आत येईल असं वाटतं का? तर ह्याचं उत्तर आपल्याला मिळालं पाहिजे. आत जे आहे ते सत्य आहे, कारण त्याचं अस्तित्व आहे तिथे. त्याचं अस्तित्व तुम्ही जाणून घेऊ शकता. तुमच्या जीवाचं अस्तित्व तुम्ही जाणवता. थोडंसं टोचलं की तुम्हाला आत त्रास होतो. का होतो? कारण तो जीवात्म्याला झालेला त्रास असतो. तो शरीरातून त्या जीवात्म्यापर्यंत पोचतो. अमुक गोष्ट त्रास आहे हे समजतं तुम्हाला, कारण तो त्याचा त्रासाचा अनुभव तुम्ही घेता. आनंदाचा अनुभव घेता तेव्हाच तुम्हाला आनंद काय हो समजतं. दुःखाचा अनुभव घेता तेव्हाच दुःख काय हे समजतं. त्यामुळे अध्यात्मात विवेकबुद्धी अत्यंत आवश्यक आहे. ही विवेकबुद्धी ज्याला नाही त्याचं अध्यात्म चूकच आहे. बरेच वेळा अनेक लोकांचं असं होतं की गुरु जडशरीरी मानत असल्यामुळे ते गेले की सैरभैर होतात आणि मग दुसऱ्या गुरुच्या शोधात जातात आणि मग फसतात. कारण त्या दोघांची मतं, दोघा गुरूंची मतं एक असत असण्याची शक्यता कमी असते. आपल्याकडे जे संप्रदाय उत्पन्न झाले हे यासाठीच आहे की एक ठराविक चाकोरी आहे. अमुक एक संप्रदाय म्हणजे ही चाकोरी आहे. या चाकोरीत ती सगळी मंडळी असतात. त्यांचे एकच प्रकारचे विचार करण्याची त्यांना शिकवण दिली जाते.
अमुक म्हणजे भक्ती, अमुक म्हणजे हे, अमुक म्हणजे भजन, अमुक म्हणजे हे जे सगळं शिकवण्यात आलं ते तसं असेल तरच बरोबर. एक प्रकारचा तो एकांडेपणा आपण शिकवतो आणि त्यालाच अध्यात्म म्हणतो आणि तेवढंच बरोबर. श्रीकृष्णच सर्वांचा उद्धार करू शकतो, बाकी सगळे अपूर्ण आहेत. श्रीकृष्ण हा पूर्ण पुरुष आहे. ही जी भावना मनात ठेवली जाते, अरे कोण श्रीकृष्ण, कोण राम, हे इथे बसला आहे. हे इथेच तो श्रीकृष्ण आहे, इथेच तो राम आहे. त्यामुळे त्यातला आत बसलेला एक श्रीकृष्ण अपूर्ण आणि एक राम अपूर्ण असं नाही होऊ शकत. तो आत आहे ही भावनाच दुर्दैवाने आपल्यात येत नाही. माझ्यात परमेश्वर ही भावनाच येत नाही. त्यामुळे मी परमेश्वर दुसरीकडे शोधतो. दुसरीकडे शोधलेला खरोखरच मिळेल का होतो. तेव्हा आतून जेव्हा त्याच्याशी एकरूप होतो, भाव उत्पन्न होतात, भावावेश येतो. आता रामकृष्णांची आपण बघितली तर भावावेश येतो. भावावेश येतो म्हणजे काय होतं, त्या देवतेशी तुम्ही एकरूप होता. त्या देवतेचं अस्तित्व तुम्हाला आतून जाणवतं, ते आपल्यातच आहे हे जाणवतं. आणि आपल्यात जेव्हा देवतेचं अस्तित्व जाणवत असेल तेव्हा आपल्या मनाची किती उच्च स्थिती असेल. मनाची स्थिती उच्च करणे ही अध्यात्म आहे. तुमच्या मनाला खाली ठेवायचं का वर ठेवायचं. खाली वर हे कंपॅरेटिव्ह आहे, पण वर म्हणजे काय आणि खाली म्हणजे काय हे तुम्हाला अनुभवातून समजायला लागतं. हे अनुभवातून समजलं पाहिजे. त्यामुळे भक्ती जी आहे, भक्त म्हणजे काय, जो अभक्त नाही तो भक्त. मग अभक्त नाही म्हणजे काय, परमेश्वराने तो एकच आहे. शिवम भूत्वा शिवम, जे शिवाचं दर्शन केव्हा होईल, जेव्हा तो स्वतः शिव होईल, शिवाच्या अवस्थेत त्याचं मन येईल. हे सगळं इथेच आहे. 3 तोंड जी परमेश्वराला दाखवे, शंकर, ब्रह्मा, विष्णू, महेश, हे काय आहे शेवटी, हे तिथेच आहे. इकडे तिकडे जायची गरज नाही. आतच ब्रह्मा बसलेला आहे, आतच विष्णू बसलेला आहे आणि आतच शिव बसलेला आहे. जो आतला संहार करतो तो शिव आहे, जो स्थिती राखतो तो विष्णू आहे. तेव्हा हे ब्रह्मा, विष्णू, महेश समजले पाहिजे. देवता दर्शन शास्त्र स्वतंत्र, मी त्याच्यावर एक दिलेला आहे, स्वतंत्र व्हिडिओ आहे. ह्या देवता म्हणजे काय आहेत शेवटी, काही बाहेर नाही आहे, सगळं आत आहे. आत आहे. एकदा समजलं की तुम्ही शांत व्हाल, तुमच्या वृत्ती स्थिर होतील, तुम्हाला विवेक वैराग्य आपोआप येईल. या ज्या काही भावना उत्पन्न होतात, मग त्या कुठल्याही भीतीच्या असो, कामभावना असो, द्वेषाच्या असो, रागाच्या असो, या सगळ्या भावनावर नियंत्रण आतला परमेश्वर ठेवेल याच्यावर तुमचा विश्वास पाहिजे. हा परमेश्वर आत आहे आणि हा आत जो काही आहे त्याला साक्षीत्व ठेवून जर तुमचं वर्तन होईल तर मग तुमच्या हातून काही गैर होणार नाही. तुम्हीच परमेश्वर व्हाल. हे जे म्हणतात मीच राम, मीच कृष्ण, याचा अर्थ आपण समजावून घेतला पाहिजे. खरोखरच ते रामाचं शरीर त्यांनी टाकलं आणि आता हे शरीर धारण करून तो राम या शरीरात जन्माला आला असा त्याचा अर्थ नाही आहे. माझ्यातच राम आहे, माझ्यातच कृष्ण आहे आणि माझ्यातच सगळं काही आहे याची जाणीव ज्याला आतून झालेली आहे, ज्याला ज्ञान झालेलं आहे, तोच सत्पुरुष हे म्हणू शकतो. आणि असे म्हणणारे अनेक सत्पुरुष सुदैवाने आपल्या हिंदुस्थानात झालेले आहेत. त्यांचा अर्थ आपण लक्षात घेतला पाहिजे. पण आपण आंधळेपणाने समजतो की तो राम आणि तिथे शरीर टाकलं आणि या शरीरात तो राम आला. ही आपली चूक आहे. त्या महापुरुषांची ती चूक नाही आहे. त्यांच्या वाक्यांचे गैरर्थ तुम्ही घेतलेत तर ती त्यांची चूक नाही आहे, ती तुमची चूक आहे. त्यामुळे हे सगळं समजणं म्हणजे अध्यात्म आहे. आता जर आपले गुरु गेले की आपण जे काही सांगतो सरभर होतो, हे जर झालं नाही, त्या गुरुला जर जडशरीर समजलं नाही तर तुमच्या हातून हे होणार नाही. ज्ञान होण्यासाठी ज्ञान आत आहे. ज्ञान काहीही जगात दुसरं बाहेर भरलेलं नाही आहे. सृष्टी इथून उत्पन्न होते, इथून बाहेर पडते, हे मी सांगतोय तुम्हाला वारंवार. डोळे बंद करा, आत बघा. आत तुम्हाला ही ज्ञानाची ज्योती दिसेल.
त्राटक करणं किंवा हे करणं किंवा काय आहे, हे आत घुसण्याचे मार्ग आहेत सगळे. प्राणायाम करणं हे काय आहे, शेवटी आत घुसण्याचा मार्ग आहे. ही उपासना तुम्हाला समजली पाहिजे, हे तंत्र तुम्हाला समजलं पाहिजे. मग तंत्र अनेक प्रकारचं असेल. तुमच्या परिस्थितीला, तुमच्या मानसिक अवस्थेला धरून जे तंत्र असेल ते गुरु तुम्हाला शिकवत असतो. एकच तंत्र सगळं गुरु सगळ्यांना शिकवत नाही, कारण सगळ्यांची अवस्था मानसिक एकच असेल असं नाही. ही अवस्था भिन्न भिन्न असतील. त्या भिन्न भिन्न अवस्थेप्रमाणे जो गुरु त्यांना शिकवतील तो गुरु. गुरुचरित्रात पहा, गुरुनी काय सगळ्यांना एकच उपासना सांगितलेली नाही आहे, कारण सगळ्यांचा पिंड एक नाही आहे. पिंडे पिंडे मतील भिन्न. हे पिंड जर वेगवेगळे आहेत तर त्यांच्या उपासना सगळ्यांच्या एक कशा असतील. परंतु काही न करण्यापेक्षा ते चांगलं, हेही लक्षात ठेवा. महापुरुष आपल्यात इतके होऊन गेले, या महापुरुषांचं स्मरण करावं. प्रातस्मरण ह्या सगळ्यांचे उच्चार करावा. मानसिकरित्या मला त्यांच्याशी एकरूप व्हायचं आहे ही भावना ठेवावी. आज ना उद्या तुम्ही एकरूप व्हाल. नमस्कार.